नमस्कार. वृषभ राशींच्या अत्यंत संयमी, कष्टाळू आणि स्थिर बुद्धीच्या महान व्यक्तींनो, आजचा हा विशेष संदेश तुमच्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारा आणि तितकाच सावध करणारा ठरणार आहे. कारण येणारे काही दिवस तुमच्या आयुष्यात अशा काही अघटित घडामोडी घडून आणणार आहेत, ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि तुमची नक्षत्रे विशेषतः रोहिणी, कृतिका आणि मृगशीर्ष यांच्यावर सध्या ग्रहांची जी दृष्टी पडत आहे ती अत्यंत विचित्र आणि गंभीर स्वरूपाची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचे लोक हे पृथ्वी तत्वाचे असल्याने ते खूप सहनशील आणि शांत असतात. पण सध्या ग्रहांची हालचाल अशी आहे की तुमच्या या सहनशीलतेचा अंत पाहिला जाऊ शकतो. विशेषतः सूर्य, मंगळ आणि शनीची बदलती स्थिती तुमच्या राशीवर असा प्रभाव पाडत आहे की तुम्हाला अचानक तुमच्या जवळच्याच लोकांबद्दल असे काही धक्कादायक सत्य समजणार आहे, ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. तुम्ही नेहमीच इतरांना मनापासून मदत करता आणि लोकांवर लवकर विश्वास ठेवता, पण ग्रह सांगतात की एक अशी व्यक्ती तुमच्या अगदी जवळ आहे जी तुमच्या प्रगतीवर डोळा ठेवून आहे आणि वरून गोड बोलून आतून तुमच्या नाशाचा कट रचत आहे. पुढच्या काही दिवसात या व्यक्तीचा खरा आणि भयानक चेहरा जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला मोठा धक्का बसेल. पण लक्षात ठेवा, हे सर्व काही तुमच्या भल्यासाठीच घडत आहे. कारण विश्वाची शक्ती तुमच्या आयुष्यातून आता कपटी लोकांना कायमचे बाहेर काढत आहे. तुमची आर्थिक स्थिती, तुमचे कौटुंबिक संबंध आणि तुमची मानसिक शांतता या तिन्ही गोष्टींवर सध्या बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा मोठा प्रभाव पडताना दिसत आहे, ज्यामुळे तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटू शकतं किंवा विनाकारण भीती वाटू शकते. पण मनातून अजिबात घाबरू नका, कारण वृषभ राशींच्या लोकांमागे दैवी शक्तीचे पाठबळ नेहमीच असते आणि ही वेळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक कणखर आणि अनुभवी बनवण्यासाठी आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तुमची काही महत्त्वाची कामे अडकली होती किंवा नशिबाची साथ मिळत नव्हती. त्यामागे केवळ परिस्थिती नव्हती तर ग्रहांची कठीण परीक्षा सुरू होती. पण आता हा संघर्षाचा काळ संपत आला असून एक मोठा राजयोग तुमच्या आयुष्यात दस्तक देत आहे. मात्र हे यश मिळवण्यापूर्वी तुम्हाला काही कटू अनुभवांना सामोरं जावं लागेल. विशेषतः कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, कारण विश्वासघाताचा योग खूप प्रबळ दिसत आहे. तुमच्या भविष्यातील योजना आणि तुमचे पुढील बेत कोणासमोरही उघड करू नका, कारण तुमच्या यशाचा हेवा करणारे लोक तुमच्या शत्रूच्या रूपात तुमच्याच अवतीभोवती वावरत आहेत. रात्रीच्या वेळी येणारे संशयास्पद मेसेज किंवा अचानक अनेक वर्षानंतर जुन्या लोकांचे परत येणे हा केवळ योगायोग नसून तो एक प्रकारचा सापळा असू शकतो. त्यामुळे आपले मौन हीच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरणार आहे. तुमची अंतर्ज्ञान शक्ती म्हणजेच सिक्स्थ सेन्स या काळातून खूप वेगाने काम करेल. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा जागेबद्दल विनाकारण अस्वस्थता वाटली तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका, कारण तुमचं मन तुम्हाला भविष्यातील धोक्याची सूचना आधीच देत आहे. आता या सर्व संकटांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही प्रभावी उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने तुम्हाला दैवी शक्तीची उपासना करणे सर्वात लाभदायक ठरेल. दररोज सकाळी स्नान करताना पाण्यात थोडे कच्चे दूध किंवा गुलाबाचे पाणी टाकून स्नान करा. यामुळे तुमच्या भोवतीचे नकारात्मक वलय नष्ट होईल आणि शुक्राचा शुभ प्रभाव वाढून तुमची शोभा वाढेल. तसेच दर शुक्रवारी देवी महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच गाईच्या तुपाचा दिवा लावून कनकधारा स्तोत्राचे किंवा श्री सूक्ताचे पठण करा. यामुळे आर्थिक अडथळे दूर होतील आणि शत्रूचा प्रभाव आपोआप नष्ट होईल. जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे जसे की तांदूळ, साखर किंवा पांढरे कापड गरिबांना दान करा. यामुळे तुमची ग्रहदशा शांत होण्यास मदत होईल. येणारे 5 दिवस तुमच्यासाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात असतील, जिथे तुम्हाला सत्याची ओळख पटेल आणि तुमची खरी माणसे कोण आहेत हे स्पष्ट होईल. नशीब आता संपूर्ण खेळ पालटणार असून तुमच्या विरोधात कारस्थान करणाऱ्या लोकांचा पराभव निश्चित आहे, कारण देव तुमच्या प्रामाणिक कर्माची फळे तुम्हाला देण्यास सज्ज झाला आहे. स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण तुम्ही वृषभ राशीचे शक्तिवान लोक आहात आणि संकट कितीही मोठे असले तरी तुम्ही त्यावर मात करण्याची अद्भुत क्षमता ठेवता. वृषभ राशींच्या लोकांची सर्वात मोठी ताकद त्यांची सहनशक्ती असते. पण लक्षात ठेवा की शांत राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच समजत नाही.
आता वेळ आली आहे स्वतःच्या आत्मसन्मानासाठी उभे राहण्याची आणि त्या लोकांपासून लांब जाण्याची जे तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करत आहेत. काही लोकांना पुढील 72 तासात अचानक धनलाभाचे योग आहेत, पण हा पैसा खर्च करताना खूप काळजी घ्या, कारण ग्रहांची स्थिती गुंतवणुकीसाठी सध्या थोडी नाजूक आहे. तुमची रास ही वैभव आणि सुखाची प्रतीक आहे, त्यामुळे नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका, कारण तुम्ही जेवढे सकारात्मक राहाल तेवढ्या लवकर संकटावर मात करू शकाल. विशेषतः आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये शिस्त ठेवा, कारण पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात. ग्रहांच्या चालीनुसार घरामध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करा. विनाकारण वादात पडू नका, कारण शत्रू तुम्हाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील. तुमची प्रगती हीच तुमची खरी ओळख आहे आणि ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काळच उत्तर देणार आहे. वृषभ राशीचे जातक हे शुक्र प्रधान असल्याने त्यांना कलेची आणि सौंदर्याची आवड असते. या काळात आपल्या आवडीच्या कामात स्वतःला गुंतून ठेवा, ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यात पारदर्शकता ठेवा, कारण गैरसमजामुळे दुरावा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर येणारा काळ तुम्हाला मोठी संधी देऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट घेण्याची तयारी ठेवावी लागेल. घराच्या उत्तर दिशेला कचरा साचू देऊ नका, कारण ही दिशा कुबेराची मानली जाते आणि तिथली स्वच्छता तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी मदत करेल. कठीण प्रसंगी कोणाकडे हात पसरवण्यापेक्षा आपल्या कुलदेवतेवर विश्वास ठेवा, तीच शक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. पुढील काही दिवसात तुम्ही एखादा मोठा निर्णय घेणार आहात, जो तुमच्या आयुष्याचा कायापालट करू शकतो. हा निर्णय घेताना घाई करू नका. तुमच्या आजूबाजूला असलेल्या लहान मुलांसोबत वेळ घालवा, त्यांच्या निरागसतेमुळे तुमची सकारात्मकता वाढेल. शत्रू कितीही बलवान असला तरी तुमच्या संयमापुढे तो टिकू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. नशिबाची साथ आणि मेहनतीची जोड यामुळे तुम्ही यशाचे शिखर नक्कीच सर कराल. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की यश सहजासहजी मिळत नाही, पण तुमच्यातील जिद्द तुम्हाला कधीच हरू देणार नाही. तुमच्या प्रगतीचा मार्ग आता मोकळा होत आहे आणि नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. केवळ इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कारण तुमचे कर्तृत्वच त्यांना चोख उत्तर देणार आहे. या काळामध्ये स्वतःच्या तब्येतीची आणि मानसिक शांततेची विशेष काळजी घ्या, कारण तुमचे शरीर हीच तुमची खरी संपत्ती आहे. तुमच्या मनात असलेल्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत. फक्त संयमाने सातत्य सोडू नका. काळ कितीही कठीण असला तरी तुमच्या स्वामी ग्रहांची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि तुम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवाल. येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला यशाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाणार आहे, हे निश्चित आहे. स्वतःवरचा आणि दैवी शक्तीवरचा विश्वास असाच कायम ठेवा, कारण तुमचे सोनेरी दिवस आता सुरू झाले आहेत. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हीच ती योग्य वेळ आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे चला आणि आपले ध्येय गाठा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या राशीचे सामर्थ्य ओळखून पुढे चालत राहा. विजय तुमचाच आहे. धन्यवाद.